नमस्कार, मी अक्षय. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज. राजकीय घडामोडी या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक रंगतदार होणार. चौरंगी लढत असल्याने नक्की कोणता पॅनल लागेल हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तर दुसरीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामदास बापू आठवले यांनी तटस्थची भूमिका घेतल्याने अनेकच या निवडणुकीत ट्रस्ट वाढलेला पाहायला मिळतोय. त्यांनी काल कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र कार्यकर्त्यांना विचारूनच पुढील निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी बापू फोन लाईनवरून आमच्यासोबत जोडलेले. बापू, तुमची खूप चर्चा होती, आपल्याला तिकीट भेटेल आणि आता तुमची तटस्थ भूमिका आहे. नक्की काय आपली प्रतिक्रिया आहे? त्याबद्दल मी आज संध्याकाळी गावातल्या कार्यकर्त्यांची मीटिंग बोलवली. तर काय निर्णय होईल, पण गावाच्या कार्यकर्त्याच्या जीवावरच मी आजपर्यंत राजकारण करत आलोय आणि मी जनता नेता, मी जनतेचा कार्यकर्ता या दृष्टीने वागत असतो. आणि ज्या जनतेने मला मोठं केलं त्या जनतेचा विचार घेऊनच निर्णय घ्यावा म्हणून मी आज संध्याकाळी 6 वाजता बैठक बोलवली. सर्वांच्या तुम्ही तटस्थ असल्यामुळे कार्यकर्ते जरा संपर्कात अडकलेले आहेत. नक्की तुमची कधी तुम्ही भूमिका स्पष्ट करणार आहात? आज संध्याकाळी 6 वाजता मी माझ्या मीटिंग लावलेली आहे. काय 200-300 जे लोक सभासद येतील त्यांच्या घरात निर्णय घेतला जाईल. तुम्ही नाराज असल्याची चर्चा पण त्या ठिकाणी खूप आहेत. नक्की तुम्ही नाराज आहात की नाराज नाही, पण कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांनी सारखे फोन करून विचारलं की बापू आपली भूमिका काय, म्हणून संध्याकाळी सर्व सभासद जे आपल्या विचाराचे आहेत, ते जे घराबाहेर अजून पडलेले नाहीत त्यांना विचारात घेऊन आपला निर्णय कळवा ही संकल्पना डोक्यात कार्यकर्त्यांच्या आली आणि त्यांनी सांगितलं की बापू आज संध्याकाळी 6 वाजता आम्ही सगळे येतो आणि मिळून निर्णय घेऊ. धन्यवाद बाप्पू, तुम्ही महाराष्ट्र न्यूज 1शी बोलल्याबद्दल.